पाप केलाय. मला आता जगायची इच्छा नाही. मला आता जगायची इच्छा नाही. माझ्या हातून पोटा पुढे झालाय. पुढे झालाय. मी आता मेलेलाच बघा. मी आता मेलेलाच बघा. सांगितले. मी येवली आहे काय? तुझ्या लोकांनी मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले, पण तू काय केलेस? माझे राज्य या जगाचे नाही. असते तर माझ्या सेवकांनी लढाई केली असती. तू राजा आहेस काय? मी राजा आहे असे आपण म्हणता. मी तर जगात सत्याविषयी साक्ष देण्यासाठी आलो आहे. सत्य? सत्य काय आहे? मला या मनुष्यात काही दोष आढळत नाही. आमच्या राष्ट्रालयाने फिरवले आहे. हा स्वतःला राजा कृष्ण समजतो. तो दुर्भाषण करीतो. कैसराला कर देण्यासाठी त्याने मना केली आहे. याला शिक्षा झालीच पाहिजे. याला शिक्षा झालीच पाहिजे. याला शिक्षा झालीच पाहिजे. या सर्व आरोपांविषयी तुझे काय म्हणणे आहे? तू काहीच उत्तर देत नाहीस. पहा, ते सर्वजण तुझ्यावर कितीतरी आरोप ठेवित आहेत. आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे. तुमच्याकरिता मी येवल्याच्या राजाला सोडावं अशी तुमची इच्छा आहे काय? ऐश्वर्याची आम्हासाठी बराबरा सोडा. बराबरा सोडा. बराबरा सोडा. बराबरा सोडा. तर मग ज्याला तुम्ही येवल्याचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? त्याची वाट लावा. त्याला वधस्तंभावर खेळा. त्याची वाट लावा. त्याला वधस्तंभावर खेळा. का बरे? त्याने काय वाईट केले? त्याची वाट लावा. त्याला वधस्तंभावर खेळा. त्याची वाट लावा. त्याला वधस्तंभावर खेळा. तुम्हीच नेऊन त्याला वधस्तंभावर खिळा. मला त्याच्यातही काही दोष आढळत नाही. आम्हाला नियमशास्त्र आहे, त्याप्रमाणे तो मेला पाहिजे, कारण त्याने स्वतःला देवाचा पुत्र केले. माझ्या बरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा किंवा वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता
तर तो मजवर मुळीच चालला नसता. आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो स्वतःला राजा म्हणवतो तो कैसराला विरोध करतो. पहा, हा तुमचा राजा आहे. त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा. त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा. मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खेळावे काय? कैसरा वाचून आम्हास कोणी राजा नाही. शिपाई, मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. तुम्हीच पहा. त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो. बरं, मला सोडा. गोयाला फटके मारून वधस्तंभावर खिळून टाका. नंतर पिलाताने आज्ञा केल्या.
म्हटलेल्या ठिकाणी अशा